नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 22व्या पुष्पामध्ये मी वैद्यपूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण गीतेचा जो 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग त्याला सुरुवात करणार आहोत. मागच्या निरूपणामध्ये आपण गुणत्रय विभाग योग म्हणजे त्रिगुण यांची माहिती जाणून घेतली होती. आता या अध्यायामध्ये जो सुरुवातीला श्लोक आलेला आहे तो मी म्हणते आणि त्या श्लोकाचा अर्थ मी नंतर सांगणार आहे. तो श्लोक असा आहे. ऊर्ध्वमूलमधशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तौ वेद स वेदवित्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ही जी काही जड सृष्टी आहे, हा जो काही संसार आहे, या संसारामध्ये जे काही भूतमात्र आहेत त्यांना भगवंतांनी अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे तर या वृक्षाचं मूळ हे वरच्या बाजूला आहे आणि या वृक्षाच्या फांद्या खालच्या बाजूला पसरलेल्या आहेत. एरवी जर आपण झाड पाहिलं तर ते झाड कसं असतं, त्याचं मूळ खाली असतं आणि त्याच्या फांद्या वर असतात. पण हा संसार रूपी जो अश्वत्थ वृक्ष आहे तो अगदी बरोबर उलटा आहे. मूळ वर आहे आणि त्याच्या फांद्या खालच्या बाजूला चहू बाजूंनी पसरलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. या झाडाची जी पाने आहेत ती पाने काय दर्शवत आहेत आपल्याला, तर ती पाने म्हणजे वेद आहेत. आता हे जे रूपक या संसाराला भगवंतानी दिलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. आता हे जे मूळ जे आहे ते मूळ म्हणजे या सृष्टीच्या मुळाशी असणारा परमात्मा किंवा ब्रह्म किंवा ईश्वरीय तत्व, हे मूळ म्हणजे ईश्वर तत्व. आता या ज्या खाली फांद्या पसरलेल्या आहेत ही मनुष्याची कर्मे दाखवतात. आता या फांद्या जरी आपण पाहिल्या तर काही फांद्या या जरा वरच्या बाजूला आहेत, काही फांद्या या मध्यम पातळीवर पसरलेल्या आहेत आणि काही फांद्या एकदम खोल पसरलेल्या आहेत. तर या ज्या वरच्या फांद्या आहेत त्या काय दर्शवतात, ते असं दर्शवतात की मनुष्य मात्रामध्ये जी लोक सात्विक कर्मे करतात त्यांना चांगली गती उत्पन्न झाल्यामुळे त्यातल्या त्यात ती लोक जरा वरच्या बाजूला असतात. रजोगुणी लोक जी कर्मासक्त होऊन कर्मे करतात त्यांना मध्यमगती प्राप्त होते आणि त्यांना पुन्हा पुन्हा या मनुष्य मात्रामध्ये जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून त्यांच्या फांद्यांची पातळी ही मध्यम पातळीवर दाखवण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात जे खाली फांद्या पसरलेल्या आहेत त्या काय दाखवतात की जघन्य वृत्तीचे लोक म्हणजे तामसी गुणाचे लोक अज्ञानपूर्वक जी काही कर्मे करतात ती अनेकदा चुकांमध्ये परिवर्तित होतात. अनेक प्रमाद त्यांच्या हातून त्यांच्या बुद्धीतून घडत राहतात आणि म्हणून त्यांना मूढ योनीमध्ये खालच्या योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. ते अधोगतीला प्राप्त होतात म्हणून त्यांच्या फांद्या या खालच्या बाजूला दर्शवलेल्या आहेत. म्हणजे मूळ म्हणजे भगवंताचं स्वरूप, या फांद्या म्हणजे मनुष्यांचं कर्म, त्या कर्मातून त्यांनी स्वतःसाठी उत्पन्न केलेली गती. आता पानं काय दाखवतात, पानं आपल्याला असं दाखवतात की हे पान म्हणजे वेद आहेत. आता झाडाची पानं काय काम करतात, तर जसं आवश्यक वायू हा वातावरणामधून घेणं आणि पानांमध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया झाल्यानंतर जो अनावश्यक वायू तयार होतो तो वातावरणामध्ये उत्सर्जित करून टाकणं हे पानांचं काम आहे झाडांच्या बाबतीत. तसं वेदांचं कामसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये हेच आहे. कधी कधी अनेक कठीण प्रसंग उद्भवतात, त्यावेळेला आपल्याला कळत नाही काय वागायचं, कसं वागायचं, काय बरोबर आहे, काय हितकारक आहे हे आपल्याला कळत नाही आणि आपल्या मनामध्ये अनेक प्रदूषणं निर्माण होतात. तर आपल्या मनातलं हे प्रदूषण काढून टाकणं आणि मनाला योग्य मार्ग दाखवणं, उत्तम बोध करून देणं हे वेदांचं आपल्या आयुष्यातील स्थान आहे. आता हे झालं संसाररूपी अश्वत्थ वृक्ष, त्याचं रूपक आणि त्या वृक्षामध्ये पानं, फांद्या आणि मूळ यांनी काय काय आपल्याला दर्शवून दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की हा जो अश्वत्थ वृक्ष आहे, हा जो संसार आहे, हा कसा आहे, हा अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि पुढे तो अनंत काळ चालत राहणार आहे. त्याची जी मधली स्थिती आहे, जो काही मधला काळ आहे त्याला काहीही आधार नाही आहे. या संसाराचं यथार्थ रूप कोणालाही कधीही समजत नाही, ते उमगत नाही. आणि हे सांगून ते म्हणतायत की हा संसार कसा आहे, हा मिथ्या आहे, हा खोटा आहे. संसार म्हणजे काही वस्तुस्थिती नाही. आता हा संसार मिथ्या कसा आहे हे समजावून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये गंधर्व दुर्ग ही संकल्पना आपल्यासमोर ठेवत आहेत. गंधर्व दुर्ग म्हणजे काय, आकाशामध्ये भरपूर ढग असतात, त्या ढगांना वेगवेगळे आकार असतात. कधी हे ढग आपल्याला मंदिराच्या
मंदिराप्रमाणे दिसतात, कधी पर्वतांच्या शिखराप्रमाणे दिसतात, कधी कापसाच्या पुंजक्यासारखे दिसतात, तर कधी मोठमोठ्या घरांसारखे, वाड्यांसारखे, गडासारखे ते आपल्याला दिसत राहतात. आणि हे जर तोडायचे म्हणले तर आपल्याला काही कुदळीसारखं हत्यार किंवा शतघ्नींचा मारा त्यावर करावा लागत नाही. शतघ्नी म्हणजे तोफांचा मारा, त्यावर करावा लागत नाही, कारण ते प्रत्यक्षात नसतंच. फक्त त्या विविध आकारांमुळे आपल्याला असं भासतं की ते ढग म्हणजे मंदिर आहे, ते ढग म्हणजे घर आहे, वाडा आहे, गड आहे. पण प्रत्यक्षात तसं आहे का? नाही आहे. ढग आहे, पण त्या आकारांमुळे आपल्याला फक्त तसा भास होत आहे. आता पुढचं ते असं म्हणतायत की शशविषाण म्हणजे सशाचं शिंग आणि ख पुष्प म्हणजे आकाशाचं फूल. जर हे दोनही शब्द मी एकत्रित केले आणि जर असं वाक्य तयार केलं की सशाच्या शिंगापासून मी आकडी तयार केली आणि त्या आकडीने आकाशातलं फूल मी स्वतःसाठी तोडून घेतलं, तर या वाक्याला खरंच काही अर्थ उरत नाही, कारण सशाला शिंग नसतात आणि आकाशाला फूल नसतं. तसंच या संसाराचं स्वरूप आहे. ते जरी आपल्याला दिसत असलं, आपण अनुभवत असलो, आपण या संसारामध्ये जगत असलो, तरी जे आपण अनुभवतोय, जे आपण बघतोय, ज्याच्यासाठी आपण जगतोय, ते काही खरं सत्य नाही आहे, ते पूर्ण मिथ्या आहे. संसार म्हणजे वस्तुस्थिती नाही, असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत. आपल्याला एखाद्या वेळेला दोरी दिसते आणि त्या दोरीकडे बघून आपल्याला असं वाटतं की हा साप आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की तो साप आहे, तेव्हा दोरी आहे याचं ज्ञान आपल्याला अजिबात होत नाही. आणि जेव्हा जवळ जाऊन आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की तिथे साप नाही आहे, तिथे दोरीच आहे. म्हणजेच काय, दोरीवरचा साप हा कधी जन्माला आला नव्हता आणि त्याचा कधी नाशही होत नाही. तो आपल्या मनामध्येच निर्माण होतो आणि आपल्या मनामध्येच विरून जातो. तसंच या संसाराचं सुद्धा आहे. दुसऱ्या एका उदाहरणामध्ये ते असं म्हणतायत की जर कासवाचं दूध काढायचं, त्या दुधापासून तूप करायचं आणि कासवीच्या तुपापासून राजाचा पाहुणचार करायचा, हे किती अशक्य आहे, किती अवघड आहे, हे काहीही यथार्थ नाही आहे, असं हे संसाराचं मिथ्या रूप आहे. एखाद्या माळ रानावर जर आपल्याला मोठं तळं दिसलं आणि त्या तळ्याकडे बघून जर आपल्या मनामध्ये असा विचार आला की या नापीक जमिनीमध्ये मी साळीचं पीक घेईन, ज्याला भरपूर पाणी लागतं, आणि या तळ्यातून मी तो पाण्याचा साठा इथे पुरवीन, तर हे सुद्धा शक्य नाही आहे. कारण ती जमीन जर नापीक असेल तर त्या तळ्याचं आपण काय करणार आहोत? तसं या भ्रामक कल्पना संसाराविषयी आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की हा संसार म्हणजेच खरं आहे, हे खरं सत्य आहे आणि हे यथार्थ ज्ञान आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की संसार म्हणजे पूर्ण भ्रम आहे, भास आहे, मिथ्या आहे, खोटं आहे, यातलं काहीही सत्य नाही आहे. मग आता प्रश्न असा येईल की ते म्हणतायत की संसार हा अनादिकालापासून चालत आलेला आहे, त्याचा कधी नाशही होणार नाही आहे, तो चिरंतन टिकणार आहे. मग हे असा विरोधाभास कसा काय? विरोधाभास ॲक्च्युली नाही आहे. आपल्याला असं वाटतं की हे सत्य आहे, पण ते सत्य नाही आहे. मग आपल्याला असं का वाटतं की हे खोटं आहे म्हणून? आपल्याला असं का जाणवत नाही की हा संसार खरंच खोटा आहे? कारण आपल्या मनामध्ये अविद्या आहे, आपल्या मनामध्ये अज्ञान आहे आणि या अज्ञानामुळे आपल्याला खोटी गोष्ट खरी वाटायला लागते. मग ही जी गोष्ट जशी आहे त्याचं ज्ञान आपल्याला कसं काय होईल? तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की साधनेच्या बळावर जेव्हा बुद्धीमध्ये विवेक जागृत होतो तेव्हा हे अज्ञान दूर छेदलं जातं आणि मग आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागते. जोवर वारा वाहत राहतो तोवर त्या पाण्यामध्ये लाटा उसळत राहतात. मग जोवर आपण साधना करत नाही तोवर आपल्याला असंच वाटतं की संसार हेच खरं आहे. आणि जेव्हा या साधनेच्या बळावर आपलं मन हे संयमित होतं आणि आपल्या जेव्हा बुद्धीमध्ये विवेक जागृत होतो, जेव्हा आपल्याला खरं काय आहे हे साधनेच्या बळावर समजायला लागतं, तेव्हाच आपल्याला कळतं की खरंच संसार म्हणजे वस्तुस्थिती नाही आहे. त्या संसाराच्या पलीकडे जो काही जीवात्मा आहे हे संसाराचं खरं स्वरूप आहे. संसार म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावर दिसणारा आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणारा त्याचं ते खरं रूप आहे. मग आता जर आपल्याला खऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी त्यांनी सांगितले तुम्हाला साधना करावी लागेल, तुम्हाला उपासना करावी लागेल. मग ही उपासना जर करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये प्रथम भाव जो आला पाहिजे तो काय आहे? तो प्रथम भाव असा आहे की भगवंताला सांगायचं की मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे आणि आता मी माझ्या साधनेला सुरुवात करत आहे.
जेव्हा अशी साधना धैर्याने उत्साहाने दीर्घकालपर्यंत टिकते तेव्हा आपल्याला यथार्थ ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. हा जो साधक आहे, ज्याला आता खरं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला हे समजून घ्यायचं आहे की खरंच संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे, त्यांनी त्याच्या वर्तनामध्ये काय काय बदल घडवून आणले पाहिजे ते सुद्धा पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत. काय काय गुण आले पाहिजे अंगामध्ये? निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख सैन्यैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत. हा जो साधक असला पाहिजे हा कसा असला पाहिजे? याच्या मनामध्ये कुठलाही मोह नकोय, याच्या मनामध्ये कुठलाही स्वतःसाठी अभिमान नकोय. कारण मान अपमानाच्या कल्पना स्वतःबद्दलच्या या आपल्या अहंकाराशी निगडीत असतात आणि जेव्हा हा अहंकार खरंच लोप पावतो साधनेच्या बळावर तेव्हा मान अपमान असं द्वंद्व त्या साधकाच्या मनात काही राहत नाही. पुढचा शब्द आहे जितसंग दोषा. आता जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपण कायमच या वातावरणाच्या, बाह्यसृष्टीच्या, मनुष्य मात्रांच्या संपर्कात कायम राहतो. मग एवढ्या लोकांच्या संपर्कात राहिल्यानंतर आपली ही इंद्रिय अनेक विषय ग्रहण करतात आणि त्या विषयांच्या माध्यमातून अनेक द्वंद्वात्मक जोड्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि या सगळ्या विषयांमधूनच हे हवंय, ते नकोय, हे मला प्राप्त झालंच पाहिजे, हे मला नकोच आहे, अशा अनेक हवंय नकोच्या संकल्पना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. मग आता जोवर आपण देह धारण केलेला आहे तोवर बाह्यसृष्टीबरोबर आपला संबंध येणारच, तो काही आपल्याला टाळता येणार नाही, अशक्य आहे ते. पण या विषयांमध्ये राहून सुद्धा या विषयांनी आपल्या मनावर कुठलेही परिणाम करता कामा नाही किंवा या विषयांपासून जे काही दोष आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहेत त्यांना आपण नक्कीच जिंकू शकतो, हे शक्य आहे. म्हणून जितसंग दोषाः, ज्यांनी दोषांना पूर्णपणे जिंकलेलं आहे असा जो मनुष्य आहे तो साधक म्हणून यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. पुढचा शब्द असा आहे विनिवृत्त कामाः, ज्याचं मन हे विषयांकडे ओढलं जात नाही, जो निवृत्त झालेला आहे कामापासून तो विनिवृत्त कामाः. द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख सैन्यैर, म्हणजे काय? आयुष्य जगत असताना या विषयांच्या मुळे अनेक द्वंद्व, अनेक जोड्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात. जय पराजय, स्तुती निंदा, मान अपमान, प्रीती अप्रीती, सुख दुःख. तर कितीही द्वंद्वात्मक जोड्या जरी मनामध्ये निर्माण झाल्या तरी त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर काहीही परिणाम होता कामा नाही. आपण तटस्थ राहायला पाहिजे. जेव्हा आपण असं द्वंद्वमुक्त होऊ शकतो तेव्हाच आपण ती आपली साधना करू शकतो. त्याच्यानंतर अध्यात्मनित्य, म्हणजे जो परमार्थाचं ज्ञान जाणून घेण्यामध्ये रमून गेलेला आहे, स्वतःचा जीवात्मा कसा आहे त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी जो कायम तत्पर आहे, ज्यांनी त्याचं धैर्य टिकवून ठेवलेलं आहे आणि जो साधना कायम करतो, असाच मनुष्य यथार्थ ज्ञानाला प्राप्त होतो. अशी त्यांनी काही गोष्टी या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. आता पुढे ते असं म्हणतायत की अशी कल्पना करा की खूप मोठा अग्नी पेटलेला आहे आणि त्या अग्नीच्या ठिणग्या चारही बाजूंना पसरतात. तसंच आता हा अग्नी म्हणजे परमात्मा समजा आणि या परमात्म्याचे अंश म्हणजे जीवात्मा आहे. तर भगवंत काय म्हणतायत? ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. म्हणजे काय? मी आहे, सनातन आहे, माझ्या विकारामध्ये, माझ्या स्वरूपामध्ये कुठलाही बदल होत नाही, मी जसाच्या जसा टिकून राहतो. पण माझे जे काही अंश आहेत ना, आता या परमात्म्याचे अंश म्हणजे जीवात्मा, हा जीवात्मा मात्र कायम या मनुष्य मात्रामध्ये ये जा करत राहतो. माझा सनातन अंश जो जीवात्मा बनतो, जो खरंच ईश्वर आहे, जे ब्रह्मतत्व आहे, ते कायम देह धारण करून या मनुष्य लोकामध्ये ये जा सतत करत राहतो. वर्षानुवर्ष, कल्पनकल्प तो करत राहतो, असं ते म्हणत आहेत. मग आता जेव्हा आपण गीतेचा 9वा अध्याय पाहिला तेव्हा भगवंत म्हणतायत पिताहमस्य जगतो धाता माता पितामहः. म्हणजे काय? मी तुम्हा सर्वांचा पिता आहे, मी तुम्हा सर्वांची माता आहे आणि मीच तुमचं धारण पोषण करणारा आहे. मग तो परमात्मा, तो भगवंत, ते ब्रह्मतत्व जर आपला पिता आहे, तीच आपली आई आहे आणि ते तत्वच आपल्याला धारण करणार आहे, पोषण करणार आहे, तर त्यांनी कायमच आपल्याला त्याच्या जवळ ठेवलं पाहिजे ना.
बरोबर आहे ना. ते जर आपले आईवडील आहेत तर आईवडिलांनी आपल्या मुलांना कायमच जवळ ठेवलं पाहिजे. पण भगवंत काय म्हणतात, असं होत नाही आहे ना. काय होतंय, अंशात्मक रूपाने माझे अंश जीवात्मा बनून कायम या मनुष्य मात्रामध्ये ये जा करत राहतात. ते आपले माता पिता असले तरी आपल्याला ते जवळ ठेवत नाही आहेत. मग काय होतंय नेमकं, मग आपलं काहीतरी चुकतंय ना. जर त्या भगवंताच्या धामाला, आपल्या त्या मात्या पित्याकडे जर आपल्याला परत जायचं असेल तर आपल्याला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. आपलं नक्की काहीतरी चुकतंय, आपल्याला काहीतरी कळत नाही आहे, ज्याच्यामुळे भगवंत पुन्हा आपल्याला या मनुष्य मात्र्यामध्ये जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये तो अडकवून ठेवत आहे. मग आपलं काय चुकतंय नेमकं, ते कसं सांगतायत बघा, त्याचं उत्तर ते कसं देत आहेत. तुम्ही चुकताय कुठे, तुम्हाला काय कळत नाही आहे आणि ज्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्याजवळ ठेवून घेत नाही. श्रोत्रे चक्षुस्पर्शनञ्च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायो विषयानुपसेवते. भगवंत म्हणतायत की जेव्हा तुम्ही देह धारण करता तेव्हा तुमच्या या देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि मन असतं. आणि ही ज्ञानेंद्रिय आणि मन कायम या बाह्य विषयांच्या संपर्कामध्ये असतं. आता 5 ज्ञानेंद्रिय असंख्य प्रकारे अनेक विषयांचं ग्रहण करत राहतात. मनसुद्धा अनेक विषयांचं ग्रहण करत राहतं आणि यांचं सामर्थ्य एवढं बलवान असतं, एवढं ताकदवान असतं की मनुष्याला असं वाटायला लागतं की इंद्रियांचं आणि मनाचं हे जे काही विश्व आहे तेच आपलं विश्व आहे आणि त्यांचे व्यवहार सांभाळण्यामध्येच शरीर एकदम व्यस्त होऊन जातं आणि गुंतून जातं. त्या शरीराला असं वाटायला लागतं की माझं शरीर तेवढंच काय ते खरं आहे आणि या शरीराला काय हवं आहे, काय नको आहे, माझ्या शरीराला केव्हा आनंद प्राप्त होईल, मी केव्हा संतुष्ट होईन, मी केव्हा समाधानी होईल, या कायम विचारांवरच तो आपल्या कर्मांना प्रवृत्त होतो. म्हणजे काय होतं, दुसऱ्या शब्दांमध्ये मनुष्य कायम सकाम कर्म करत राहतो. हे सकाम करण्यामागचं त्याचं जे थिंकिंग आहे ते काय आहे की शरीर हे एवढंच खरं आहे, शरीराच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणून माझं आद्य कर्तव्य एवढंच आहे की या शरीराला काय लागतंय, काय लागत नाही आहे, काय केल्याने माझं चांगलं होईल, माझं हित साधलं जाईल, मला सुखी वाटेल, एवढं करण्यामध्येच त्याची बुद्धी कायम गुंतलेली राहते आणि मनुष्याकडून कायम सकाम कर्मे होत राहतात. कुठलंही कर्म करत असताना त्याच्या मनामध्ये कायम स्वार्थ राहतो. हा स्वार्थ रजोगुणात्मक असतो. रजोगुण हा कायम कर्मफलाच्या आसक्तीमध्ये मनुष्याला बांधून ठेवतो आणि या मनाकडून, या इंद्रियांकडून जी काही पापाची पुण्याची कर्मे होत राहतात त्या कर्मांचे लेप लागत राहतात आणि मनुष्य कायम या चक्रामध्ये अडकत राहतो. आपण आयुष्यभर म्हणतो मी मी मी. जेव्हा आपण हे मी मी म्हणत असतो तेव्हा आपण अज्ञानाने आपण आपल्या शरीराला संबोधत असतो. आपल्याला असं वाटतं की मी बाल आहे, मी तरुण आहे, वृद्ध आहे, पण या तर फक्त शरीराच्या अवस्था आहेत. शरीर कायम पालटत आहे, शरीर कायम झिजत आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा आपल्याला मृत्यूच्या जवळ नेत आहे. जो जन्म घेतो तो देह आहे. जेव्हा देहाचं धारण होतं तेव्हा या देहाकडून अनेक कर्मे होतात आणि जो मृत्यू पावतो, जो नाश पावतो तो सुद्धा देहच आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर देहाची सत्ता ही खूप थोड्या काळापुरती आहे. त्याचं वास्तव्य खूप छोट्या क्षणांपुरतं आहे, ते अत्यंत क्षणभंगूर आहे. मग या देहावर जी काही इंद्रिय आहेत, मन आहेत, त्यांचंही वास्तव्य किंवा त्यांचीसुद्धा सत्ता ही खूप थोड्या काळापुरती आहे. हे आपण कायममध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. मग जी गोष्ट खूप थोड्या काळापुरती राहणार आहे, जी गोष्ट खोटी आहे, जी अगदी क्षणभंगूर आहे, त्याच्यासाठी मग आपण आपलं काम करायचं की या देहामध्ये एक अशी पण गोष्ट आहे जी कधीही पालटत नाही, जिच्यामध्ये काहीही विकार उत्पन्न होत नाही. जन्मापूर्वी सुद्धा त्या जीवात्म्याचं अस्तित्व होतं, देहामध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याचं अस्तित्व राहणार आहे. मग अशा अनंत गोष्टीसाठी आपण कर्म करायची. जे गोष्ट कायम शाश्वत आहे, जी गोष्ट कायम टिकणार आहे, तिच्यासाठी आपण आपली कर्म करायची. त्याला स्मरून आपण कर्माला प्रवृत्त व्हायचं की कायम फक्त त्या देहाचा, त्या शरीराचा, त्याच्या सुखाचा, त्याला काय हवंय, काय नकोय, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच कर्म करत राहायची.
मग त्याचं उत्तर साहजिकच विचार केल्यावर आपल्याला पटेल की बरोबर आहे, देह तर हा थोड्या काळापुरता आहे. मग सतत काय त्यात फक्त देहाचं स्मरण करायचं? मग जेव्हा आपण मी म्हणतो ना, तेव्हा कधीतरी असं वाटलं पाहिजे की मी म्हणत असताना मी माझ्या जीवात्म्याला संबोधन करत आहे. आणि जर खरंच या देहाकडून माझ्या त्या जीवात्म्यासाठी जर मला काही करायचं असेल, कारण तो अनंत आहे, त्याचं अस्तित्व हे कायम टिकणारं आहे, म्हणजे कायम चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपली कर्म घडली पाहिजे ना. हा विवेक जेव्हा साधनेच्या बळावर आपल्या बुद्धीमध्ये जागृत होतो ना, मग तेव्हा खरंच आपल्याला असं वाटतं आपण किती चुकीचं वागत आलेलो आहोत. कायम कुठलंही कर्म हे आपण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, त्या कर्मातनं आपल्याला काही मिळेल का, या गोष्टींचा विचार करण्यातच आपण आपलं आयुष्य सगळं काढून टाकतो. या इंद्रियांच्या पाशामध्ये, या मनाच्या पाशामध्ये आपण कायम गुंतत राहतो. त्यांनी दाखवलेले विषय हेच काय ते खरे आहेत असं आपल्याला वाटायला लागतं आणि फक्त शरीरापुरती मर्यादित कर्म, सकाम कर्म आपण करत राहतो. पण जेव्हा असं कळतं की नाही, या पालटणाऱ्या गोष्टीच्या आत एक तत्व आहे आणि त्याला स्मरून आपण आपली कर्म केली पाहिजे, जेव्हा हे कळतं तेव्हाच काय होतं बघा, अंतःकरण आपलं शुद्ध व्हायला लागतं. साहजिकच जेव्हा आपल्याला कळतं की शरीर तर खूप थोड्या काळापुरतं आहे, मग काम करायचं आहे तो कुठल्या तरी चिरंतन निरंतर टिकणाऱ्या गोष्टीसाठी केलं पाहिजे ना. मग त्या जीवात्म्याचं स्मरण आपल्या बुद्धीमध्ये व्हायला लागतं आणि अंतःकरणनं हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. इंद्रिये ही नियंत्रित व्हायला लागतात, मनावर संयम साधायला लागतो, कारण आता कळलेलं आहे की शरीर थोड्या काळापुरतं आहे. आणि जेव्हा हे कळतं तेव्हा इंद्रियांकडून, मनाकडून येणारे विषयसुद्धा हितपरिणामाचेच होतात. मग मन, इंद्रिय अनेक विषयांमध्ये स्वतःला गुरफटवून घेत नाहीत. तर हा विवेक साधनेच्या बळावर जेव्हा जागृत होतो तेव्हाच मनुष्याची उन्नती क्रमाक्रमाने होत राहते. आणि त्या अश्वत्थ वृक्षाच्या ज्या काही फांद्या आहेत, आपण जर कुठेतरी खाली असो तर आपल्या त्या फांद्या हळूहळू वर सरकायला लागतात. पण त्याच्यासाठी साधना करणं हे खूप आवश्यक आहे. याचंही उत्तर आता ते देऊन टाकतायत. मग आपण आता साधना केली, भगवंत जसं म्हणतायत की तू असंग वृत्तीने राहा, म्हणजे तुझ्या मनामध्ये कुठलेही अनावश्यक विषय उत्पन्न नको होऊ देत. तू निर्ममता अंगी बाणव, तू तटस्थता अंगी बाणव. आता हे सगळं आपण धारण केलेलं आहे, कारण आता आपल्याला पटलंय की संसार हा मिथ्या आहे आणि भगवंताचं स्वरूप जे आपल्या देहामध्ये आहे, जीवात्मा आहे, तो खरा आहे. हे आता आपल्याला पटलेलं आहे. मग पुढे काय करायचं आहे भगवंत म्हणतायत, कारण काय होईल जर आता आपण पूर्णच आपला संबंध या इंद्रियांपासून, मनापासून तोडून टाकला, तर आपलं आयुष्य एकदम भकास होऊन जाईल, नीरस होऊन जाईल. आणि ते इतकं नीरस होईल की त्याची व्याकुळता ही अत्यंत दुस्सह आणि पीडाकर होईल. मग आपल्याला असं वाटेल नाही, पूर्वीचंच आयुष्य चांगलं होतं, हे काय आता कुणाशीच काही संपर्क नाही, कशाचाही आनंद घ्यायचा नाही, काहीही सुख उपभोगायचं नाही, मग आता नेमकं करायचं काय. तर भगवंत असं म्हणताय की जेव्हा मनुष्य असा संसारामध्ये राहून तटस्थ होतो, निर्मम होतो, फक्त साक्षी भावाने स्वतःकडे बघत राहतो, तेव्हा त्यांनी कशासाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांनी भगवंताला आधी पूर्णपणे शरण यायचं आहे. आणि भगवंताचं जे सर्वश्रेष्ठ धाम आहे, त्याचं जे निवासस्थान आहे, म्हणजेच हा संसार जिथून उगम पावलेला आहे, जिथे या संसाराची सुरुवात झालेली आहे, ते म्हणजे खरं भगवंत आहेत, ते म्हणजे ब्रह्म आहेत, ते ईश्वरीय तत्व आहेत. अशा त्या तत्वाला जाणून घ्यायचा अभ्यास निरंतर त्या साधकाने करायचा आहे, जो संसारात आहे, पण त्याचं संसारपण आता सुटलेला आहे, कारण आता तो तटस्थ झालेला आहे. कारण त्याला आता हे नक्की कळलेलं आहे की शरीर हे थोड्या काळापुरतं आहे. या शरीरामध्ये राहून मला जी साधना करायची आहे ना, ती जीवात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी करायची आहे. आणि जेव्हा हे अगदी निक्षून आपल्याला समजतं ना, तेव्हा आपलं प्रत्येक कर्म हे अकर्म बनायला लागतं. हळूहळू सावकाश नक्की आपण निष्काम स्वकर्मनिष्ठा करायला लागतो. कुठल्याही कर्मातनं मग आपली काही इच्छा राहत नाही, कारण आपल्याला समजतं की जर सकाम कर्म आपण केलं तर कायम आपण त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकणार आहोत, आपण स्वतःभोवती पिंजरा निर्माण करणार आहोत आणि तो जो सनातन अंश आहे परमात्म्याचा, तिथपर्यंत आपण जाऊन कधीही पोहोचणार नाही. हे सगळं सांगून झालेलं आहे. मग भगवंत पुढे असं म्हणतायत की बाह्य सृष्टीमध्ये सुद्धा माझी अनेक कर्मे आहेत. ती काय काय कर्म आहेत, गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः.
काय म्हणतायत भगवंत, मी या तीनही लोकांमध्ये शिरलेलो आहे आणि या तीनही लोकांना मी माझ्या ओजाने, मी माझ्या बलाने, मी माझ्या सामर्थ्याने धारण करून ठेवलेलं आहे. आणि रसपूर्ण चंद्र होऊन, रसाने पूर्ण भरून असं मी तो चंद्र बनतो आणि या चंद्राने मी पृथ्वीवरील सर्व वनस्पतींचं पोषण करत असतो. आता जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जरी पाहिलं तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा फक्त 1/4 आहे आणि पाणीचं अस्तित्व हे खूप मोठं आहे. 3/4 असं पाण्याची व्याप्ती या भूपृष्ठावर आहे. मग जर अगदी आपण हिशोब केला तर हे अगदी सहज शक्य आहे की ही पृथ्वी पाण्यामध्ये कुठेही घरंगळत जाईल, ती अगदी विरघळून जाईल आणि आपल्या अस्तित्वाचा तर काही विचारच करायला नको. पण तसं होत नाही आहे. या पृथ्वीचं अस्तित्व, या पृथ्वीच्या भूतलावरचं अस्तित्व हे अगदी छोटंसं जरी असलं तरी ती पाण्यामध्ये विरघळून जात नाही आहे. मग भगवंत आपल्याला तेच सांगतायत की ही पृथ्वी धारण करणारा मी आहे. या पृथ्वीवर जी काही भूतमात्रे आहेत त्यांचं धारण पोषण करणारा, त्यांना धरून ठेवणारा सुद्धा मी आहे. आणि अनेक वनस्पती असतात. वनस्पतींना अन्न शिजवण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप गरज असते. हे आपण विज्ञानामध्ये सर्वजण शिकलेलो असतो. पण इथे भगवंत काहीतरी वेगळं सांगतायत. सूर्य तर लागतोच, पण जर वनस्पती या रसाने परिपूर्ण होणं अपेक्षित असेल तर त्या वनस्पतींना चंद्राची सुद्धा सहाय्यता लागते. आयुर्वेद या शास्त्रामध्ये अशा काही औषधी आहेत जिथे अगदी निक्षून सांगितलेलं आहे की या औषधी चंद्राच्या प्रकाशामध्ये, चंद्राच्या शीतल प्रकाशांमध्ये त्याची निर्मिती झाली तर त्या अधिक शरीराला उपकारक ठरतात. म्हणून भगवंत पृथ्वीचं धारण करत आहेत. तो विभूती योग अध्याय जो आपण पाहिला होता त्याच्यामध्ये वसू अशी एक विभूती मी सांगितली होती. ती वसू म्हणजेच हे भगवंत आहेत ज्यांनी या पृथ्वीचं धारण करून ठेवलेलं आहे आणि ती आपल्या ॲक्सेसमध्ये अगदी जशीच्या तशी उभी आहे. आता हे बाह्यसृष्टीतील त्यांचं अस्तित्व झालं. मनुष्याच्या देहामध्ये जर अगदी साक्षात भगवंताचं अस्तित्व आपल्याला बघायचं असेल तर ते सुद्धा ते सांगत आहेत. कुठल्या स्वरूपामध्ये तुम्ही भगवंत जाणून घ्याल शरीरामध्ये. काय म्हणतायत ते, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्ने चतुर्विधम. आता आपल्याला रोज भूक लागते तर भुकेचं हे जे स्वरूप आहे हे भगवंताचं स्वरूप आहे. आपल्या देहामध्ये, आपल्याला पोटामध्ये जी काही रोज भूक लागते ना, हे अग्नीचं स्वरूप आहे आणि हे जे अग्नीचं स्वरूप आहे याला भगवंत म्हणतायत वैश्वानर. म्हणजे साक्षात श्रीकृष्ण, साक्षात भगवंत अग्नी बनून, ज्याला ते वैश्वानर म्हणत आहेत, अशा वैश्वानर रूपी अग्नीमध्ये परिवर्तित होऊन भगवंत साक्षात प्रत्येक मनुष्याच्या पोटामध्ये उपस्थित आहेत आणि ते तसं आहे म्हणून मनुष्याला रोज भुकेची संवेदना होती असं भगवंत सांगत आहेत. मग आता जेव्हा साक्षात भगवंताचंच अस्तित्व आपल्या देहामध्ये आहे, या भुकेमध्ये आहे, तर मग पुढे काय करतायत भगवंत तिथे येऊन. ते काय म्हणतायत, तुम्ही मनुष्य मात्र जे काही 4 प्रकारचं अन्न खातात, भक्ष्य चावून चावून काही तुम्ही पदार्थ खातात, पेय काही पिता तुम्ही, त्याच्यानंतर चोष्य काही गोष्टी तुम्ही चोखून चोखून खातात आणि ध्येय काही गोष्टी तुम्ही चाटून पुसून खातात. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अन्नाचं सेवन करा, ते तुम्ही ग्रहण करता आणि ते ग्रहण केल्यानंतर जेव्हा आमाशयामध्ये, जेव्हा पोटामध्ये येतं तेव्हा मी अग्नी बनून, माझं अस्तित्व पावक बनून त्या अन्नाचं पचन करतं आणि मला सहाय्यभूत कोण आहेत, तुमच्या शरीरामध्ये जो प्राणवायू आहे ना, त्या प्राणवायूचे समान, व्यान, अपान असे काही वायू आहेत. हे 3-4 प्रकारचे वायू, प्राण, समान, अपान यांना मदतीला घेऊन मी अग्निरूप बनून तुम्ही जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे त्याचं पचन करणारा साक्षात भगवंत आहेत असं भगवंत सांगत आहेत. आपण विविध प्रकारची अन्न सेवन करतो की अन्न सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आहाररस तयार होतो. बाह्यसृष्टीतून घेतलेल्या अन्नाचं आहाररसामध्ये परिणमन होणं याच्यासाठी जो अग्नी लागतो ते साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. आपल्याला असं वाटतं आपण अन्न खातोय आणि खाल्लेल्या अन्नापासून आपल्या शरीराचं पोषण होतं आहे. बरोबर आहे, आपण आपल्या अन्नातनंच शरीराचं पोषण होत असतं, पण त्या अन्नाचं परिणमन करणारा हा भगवंत आहे. जेव्हा हा पावक रूपी भगवंत या अन्नाचं पचन करतो तेव्हा आहाररस निर्माण होतो आणि या आहाररसापासून शरीरातले सगळे धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र आणि या 7ही धातूंचा
सारभूत असा अजून एक धातू असतो, त्याला ओज असं म्हणतात. आणि या ओजातनं सर्व शारीर भावांची निर्मिती होते. शारीर भावांच्या निर्मितीबरोबर मनुष्याला जी काही प्रतिकारक शक्ती आयुष्य जगताना लागत असते ती सुद्धा या अन्नापासून निर्मित होते. असं या वैश्वानर अग्नीचं म्हणजे भगवंताचं स्वरूप आपल्या देहामध्ये आहे असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत. नारायण उपनिषद असं एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं हे जे शरीरातलं अस्तित्व आहे त्याला विश्वार्ची असं त्यांनी संबोधलं आहे. आणि हे जे अत्यंत तेजस्वी असा जो अग्नी असतो हा आपल्या हृदय कोशामध्ये सुद्धा अस्तित्वात असतो. आणि ध्यान साधनेमध्ये या अग्नीला सुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सांगायचा उद्देश असा आहे की भौतिक शरीराचं पोषण करण्यासाठी सुद्धा अग्निरूप भगवंताची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असते तेव्हा सुद्धा अग्नीचं अस्तित्व आपल्या देहामध्ये राहणं खूप गरजेचं असतं. म्हणून अग्नी हा कायमच खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. डोक्याच्या केसापासून ते अगदी पायापर्यंत आपल्याला शरीरामध्ये जी काही उष्णता दर्शवते आणि त्या उष्णतेमुळेच आपल्याला असं जाणवतं की आपण जिवंत आहोत, तर ही उष्णता ही सगळी या वैश्वानर अग्नीमुळे असते. म्हणून जोवर या वैश्वानर अग्नीचं अस्तित्व आपल्या देहामध्ये आहे तोवर आपण देह धारण करतो, प्राण धारण करत असतो. आता पुढे भगवंत असं म्हणत आहेत की मी तुला काम सांगितलं, मी परमात्मा आहे, त्याच्यानंतर तू कायम माझ्यापासून का विलग राहतो, तर तू कायम त्या इंद्रियांच्या पसाऱ्यामध्ये गुरफटलेला राहतो आणि आत्म्याच्या अलिप्ततेविषयी तटस्थतेविषयी तुला कधीच खरं ज्ञान होत नाही. आणि म्हणून तू तुझ्या कल्पनेमुळे, तुझ्या त्या कर्तृत्वामुळे, तुझ्या त्या भोक्तृत्वामुळे आणि या दोघांच्या संबंधातनं जे काही सुखदुःख निर्माण होतं त्याचा वास्तविक संबंध आत्म्याशी राहत नाही, पण तरीसुद्धा तुला असं वाटतं की हे माझं आहे आणि म्हणून तुझ्या कल्पनेने तू ते सगळं जीवात्म्यावर ओढून घेतो. त्या प्रकृतीची उपाधी त्या जीवात्म्याला लागते आणि तू कायम माझ्यापासून पृथक राहतो आणि म्हणून तुला ही ये जा करावी लागते. आता हा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. हे या अध्यायाचं नाव असं का आहे ते आपण बघणार आहोत. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. ते काय म्हणतायत, दोन प्रकारचे पुरुष आहेत. पुरुष म्हणजे जे तत्व पुरामध्ये या शरीरामध्ये शयन करतं, निवास करतं ते म्हणजे पुरुष. म्हणजे काय, आपला जीवात्मा. दोन प्रकारचे पुरुष आहेत, एक क्षर आणि एक अक्षर. क्षर म्हणजे काय, जे झिजणार आहे, जे नाश पावणार आहे, म्हणजेच जड देह किंवा जड सृष्टी, हे झालं क्षरतत्व. आता अक्षरतत्व म्हणजे काय, जे या क्षराच्या आत आहे, जे कूटस्थ आहे आणि ज्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जे कधीही नाश पावत नाही, झिजत नाही, देहाचा अंत झाला तरी हे तत्व जसंच्या तसं राहतं, ते झालं अक्षरतत्व. म्हणजे क्षरतत्व म्हणजे सर्व भूतमात्रे, सगळे मनुष्य प्राणी जे नष्ट होणार आहे काही काळानंतर, ते झालं क्षर. आणि अक्षर म्हणजे जीवात्मा जो आपल्या देहामध्ये राहतो आणि कायम मृत्यूनंतर सुद्धा तो तसाच्या तसा राहणार आहे, हे झालं अक्षरतत्व. आता या दोनही तत्वांच्या पलीकडे अजून एक तत्व या अध्यायामध्ये आलेलं आहे आणि त्याला ते म्हणतायत पुरुषोत्तम. आता पुरुषोत्तम म्हणजे, पुरुष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आत्मा किंवा जीवात्मा. मग या सगळ्या जीवात्म्यांमध्ये जे उत्तम आहे त्याला म्हणायचं पुरुषोत्तम, म्हणजेच काय, परमात्मा. आता क्षर आणि परमात्मा हे दोन शब्द कसे एकमेकांशी संबंधित आहेत ते आपण बघूयात. पुरुषोत्तम म्हणजे मी सांगितलं तुम्हाला परमात्मा. क्षरतत्व हे झिजणार आहे, म्हणजे या दोघांचा तसा काही संबंध नाही आहे. म्हणजे क्षरतत्व हे कसं आहे, या परमात्म्यापासून पूर्ण भिन्न आहे, वेगळं आहे, क्षरातीत आहे. तीत म्हणजे काय, अतीत हा शब्द असं दर्शवतो की याचा संबंध तुटलेला आहे. जिथे संबंध संपलेला आहे त्या शब्दाने अतीत हा शब्द दर्शवला जातो. मग आता पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा आहे आणि क्षर म्हणजे जड देह आहे, म्हणजेच काय, हा पुरुषोत्तम क्षरातीत आहे, क्षरापासून पूर्ण वेगळा आहे, पृथक आहे, भिन्न आहे. समजलं.
आता अक्षर तत्व कसं आहे, अक्षर म्हणजे जीवात्मा, आणि आपण पाहिलं की जीवात्मा म्हणजे हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे अक्षर तत्व हे या पुरुषोत्तमापेक्षा वेगळं नाही, पृथक नाही, तो त्याचा एक छोटा अंश आहे. पण होतं काय, जेव्हा हा अंश त्या परमात्म्यापासून पृथक होतो, वेगळा होतो, आणि जेव्हा देह धारण करतो तेव्हा तो कसा होतो, अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान होतो. आणि हा परमात्मा कसा असतो, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतो. म्हणून अक्षर आणि पुरुषोत्तम यांची जर कल्पना करायला गेलो तर ते कसं आहे, अक्षर हे पुरुषोत्तमच आहे. फक्त इथे उत्तम शब्द का वापरलेला आहे की सजातीय, एकाच जातीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधलं कनिष्ठ आणि श्रेष्ठता दर्शवणारा हा शब्द आहे. म्हणून पुरुषोत्तम म्हणजे काय, पूर्ण अक्षर तत्वांमध्ये जो श्रेष्ठ आहे, जो सर्वज्ञाता आहे, तो पुरुषोत्तम. म्हणून या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं नाव दिलेलं आहे. आता हा जो अध्याय आहे त्याला त्यांनी शास्त्र असं म्हणलेलं आहे. खरं अध्याय म्हणजे अध्यायच, त्याला काही शास्त्र म्हणण्याची काही आवश्यकता नव्हती, पण हा अध्याय संपता संपता त्याला शास्त्र म्हणून संबोधलेला आहे. तर या गीतेचा हा जो 15वा अध्याय आहे त्याला शास्त्र का बरं म्हणलं आहे, त्याचं ते उत्तर असं देत आहेत की या अध्यायामध्ये 3 प्रकारचं ज्ञान सांगितलं आहे. एक गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. आता गुह्य ज्ञान म्हणजे काय, कर्माविषयीचं ज्ञान, जे त्या वृक्षाच्या स्वरूपात आपण पाहिलं, किंवा क्षरतत्वाविषयीचं ज्ञानसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जड देह नष्ट पावणार आहे. हे जे ज्ञान झालं हे गुह्य ज्ञान. गुह्यतर ज्ञान म्हणजे काय, जर त्या क्षराच्याही पलीकडे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला साधना करावी लागते, आपल्याला उपासना करावी लागते. आणि ती उपासना कशी करायची आहे, तर भगवंताला मी पूर्णपणे शरण आहे या भावनेने ती उपासना करायची आहे. मग उपासना कशी करायची हे जे सांगितलेलं आहे हे आहे गुह्यतर ज्ञान. आणि गुह्यतम ज्ञान म्हणजे काय, पुरुषोत्तम कसा आहे, अक्षर तत्व कसं आहे, तो परमात्मा कसा सनातन आहे आणि त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचायचं आहे, हे ज्ञानसुद्धा या 15व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या अध्यायामध्ये सर्व ज्ञान दिलेलं आहे, गुह्य जे खोल आहे, गुह्यतर जे खूप खूप खोल आहे, आणि गुह्यतम जे खूप खोल आहे, गंभीर आहे, आणि अगदी सहज सगळ्यांसमोर प्रकट करू नाही असं ज्ञानसुद्धा या 15व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून याला पुरुषोत्तम योग असं नाव दिलेलं आहे. आता निरूपणाच्या शेवटाकडे येताना, आता तुम्ही सगळं पाहिलं की खरं ज्ञान काय करून घ्यायचं आहे की मी म्हणजे माझा जीवात्मा आहे. मग या आयुष्याची कृतकृत्यता आहे तरी काय नेमकी, कारण आपण पाहिलं की देह खूप क्षणभंगूर आहे आणि आपण आयुष्य हे फक्त देहासाठी जगत राहतो. मग जर खरंच या देहामध्ये राहून आपल्याला काहीतरी चिरंतन टिकणारं जर कर्म करायचं असेल तर मग आयुष्याची कृतकृत्यता, मग ते कसं करायचं ते कर्म, हीच आयुष्याची खरी कृतकृत्यता आहे की जिथून आपला उगम झालेला आहे त्या उगमस्थानाचा शोध घेणं, त्याच्यासाठी सगळी कर्म करणं, त्याला स्मरून कर्म करणं, अंतकरणाची शुद्धता ठेवून कर्म करणं, निष्काम स्वकर्म निष्ठेने आपलं कर्म करणं, इंद्रिय संयमित करून, मन नियंत्रित करून, शरीर सदाचारणी बनवून जेव्हा आपण त्या जीवात्म्याचं कायम स्मरण करू तेव्हाच आयुष्याची खरी कृतकृत्यता आहे. जन्माला आल्यानंतर शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, उदरनिर्वाहासाठी नोकरी, व्यवसाय हे करत असतानाच यासाठी आपण जी जी काही कर्म करतो त्या कर्मालाच जेव्हा आपण या आध्यात्मिक कर्माची जोड देऊ ना, तेव्हा आपल्या आयुष्याची उंची खऱ्या अर्थाने वाढायला लागते आणि आपली उन्नती ही आपण खऱ्या अर्थाने क्रमाक्रमाने तिथे साधायला लागतो. फक्त त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, तर असं वाचन कायम करायला पाहिजे, तत्वज्ञान विषयक वाचन करायला पाहिजे, जिथे खरं सत्य काय आहे हे सांगितलेलं आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे, आपले कोणीतरी गुरु असले पाहिजे, आणि कायमच आपलं मन हे आपण जीवात्म्यावर केंद्रित केलं पाहिजे. तर मनुष्याच्या हातून अकर्म व्हायला लागतात आणि अकर्म करत राहणं ही खरी मानवी जीवनाची कृतकृत्यता आहे. क्षरापासून जेव्हा अतीत आपण व्हायला लागतो, या क्षरापासून जेव्हा आपण वेगळे व्हायला लागतो, तेव्हाच आपण अक्षरामध्ये उत्तम व्हायला लागतो आणि तिथे पुरुषोत्तम व्हायला आपली सुरुवात होते.
इथे हा गीतेचा 15वा अध्याय जो पुरुषोत्तम योग असा आहे तो संपला असं मी सांगते. पुढचं निरूपण हे 23 मेला आहे, त्या दिवशी शनिवार आहे. त्या निरूपणामध्ये आपण गीतेच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तेही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.